हॅलो स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण ब्रांच अकाउंटिंगचं एक प्रॉब्लेम घेतलं होतं. ठीक आहे. तर त्या एक्झाम्पलमध्ये काय होतं की फक्त कॅश सेल होतं. ठीक आहे. ब्रांच काय करत होती की कॅश सेल करत होती. ठीक आहे. म्हणजे हेड ऑफिस कडून जो पण गुड्स आले, जे पण गुड्स आले, ठीक आहे, ते ब्रांच काय करत होती, फक्त कॅश सेल करत होती. ठीक आहे. तर आजच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघणार आहोत की हेड ऑफिसकडनं आलेले जे गुड्स आहे, ठीक आहे, कॉस्ट प्राईजवर आलेले जे गुड्स आहे, ते ब्रांच काय करत आहे, कॅश सेल आणि क्रेडिट सेल दोन्ही. ठीक आहे. कॅश सेल आणि क्रेडिट सेल. म्हणजे आता क्रेडिट सेल करत आहो म्हणजे काय की आपलं डेटर्स पण आले. ठीक आहे. डेटर्स पण येते. म्हणजेच काय की आपल्याला आता या एक्झाम्पलमध्ये डेटर्स अकाउंटसुद्धा बनवावं लागणार आहे. ठीक आहे. तर डेटर्स अकाउंट कशा पद्धतीने बनवल्या जाते ते आपण या एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर चला सुरू करू. क्वेश्चन आहे, मेसन्स P&A Chandrapur have a branch at Varora. Head office sends goods to branch at a cost price. ठीक आहे. चंद्रपूरची एक P&A ही कंपनी आहे चंद्रपूरची, त्याचं ब्रांच ऑफिस आहे वरोऱ्याला. ठीक आहे. आणि हेड ऑफिस काय करत आहे, ब्रांच ऑफिसला कॉस्ट प्राईजवर काय करत आहे, गुड्स पाठवत आहे. ठीक आहे. द ब्रांच सेल्स द गुड्स फॉर कॅश ॲज वेल ॲज क्रेडिट. ब्रांच काय करत आहे, जे गुड्स आले आहे हेड ऑफिसकडनं, तर ते काय करत आहे, ब्रांच ते विकत आहे. कशी विकत आहे, कॅश आणि कॅशमध्ये पण विकत आहे आणि सोबतच क्रेडिटवर. ठीक आहे. क्रेडिटवर म्हणजे काय, उधारीवर सुद्धा विकून राहिली आहे. ठीक आहे. पुढे बघू. ब्रांच रेमिट ऑल द कॅश टू द हेड ऑफिस. ठीक आहे. ब्रांच काय करत आहे, सगळे जे कॅश आहे, सगळी जी कॅश आहे ती कोणाला पाठवत आहे, हेड ऑफिसला. ठीक आहे. म्हणजे जो पण सेलमधनं कॅश मिळाला आहे, ठीक आहे, वस्तू विकून जो पण कॅश मिळाला आहे तो कॅश कुठे पाठवत आहे, हेड ऑफिसला पाठवत. ठीक आहे. ऑल द एक्सपेन्सेस ऑफ ब्रांच आर पेड बाय हेड ऑफिस. ब्रांचचे सगळे एक्सपेन्सेस काय हेड ऑफिस करत आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यावरून काय माहिती होते आपल्याला की ब्रांच काय, कोणती ब्रांच आहे, ही डिपेंडेंट ब्रांच आहे. ठीक आहे. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर ब्रांच अकाउंट अँड ब्रांच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस. ठीक आहे. आणि आपल्याला काय काय बनवायचं आहे, ब्रांच अकाउंट बनवायचं आहे, ब्रांच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. आपल्याला ब्रांचचं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसुद्धा बनवायचं आहे. ठीक आहे. इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस. ठीक आहे. आता पर्टिक्युलर्स काय काय दिले आहे आपल्याला, इन्फॉर्मेशन काय काय दिली आहे बघू. ओपनिंग बॅलन्स ऑन 1 एप्रिल 1999. ठीक आहे. काय दिला आहे ओपनिंग बॅलन्स आपल्याला, ट्रेड स्टॉक दिला आहे, स्टॉकची एंट्री, ओपनिंग बॅलन्स दिला आहे किती, 1980, 19,800. ठीक आहे. डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स दिला आहे आपल्याला 15,000. पेटी कॅश दिली आहे आपल्याला 42 रुपये. गुड्स रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस. गुड्स रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस म्हणजे काय की हेड ऑफिसनी पाठवलेले गुड्स. ठीक आहे. गुड्स सेंड बाय हेड ऑफिस किती, 70,000. गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस. हेड ऑफिसला रिटर्न केलेले गुड्स किती आहे, 2,000चे आहे. कॅश सेल दिला आहे आपल्याला 43,600. डिस्काउंट टू डेटर्स दिला आहे 70 रुपये. ग्रॉस सेल दिला आहे 89,200. रिबेट टू डेटर्स 640. रिबेट म्हणजे काय की सवलत. ठीक आहे. सवलत दिली आहे डेटर्सला किती, 640 रुपयाची. कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स 48,400. चेक सेंड टू ब्रांच फॉर एक्सपेन्स. ब्रांचला चेक पाठवला हेड ऑफिसनी या खर्चांसाठी. ते कोणते खर्च दिले आहे आपल्याला बघू. वेजेस अँड सॅलरीज अँड वेजेस 3,220. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस 940. पीटी कॅश आहे आपल्याजवळ. पीटी कॅश किती आहे, 480. इन्शुरन्स किती आहे, 1,640. असं पूर्ण किती,
6280चा काय चेक पाठवला आहे हेड ऑफिसने पूर्ण ब्रँचच्या खर्चासाठी. ठीक आहे. नंतर गुड्स रिटर्न बाय डेटर 800, बॅड डेट्स 1200, क्लोजिंग बॅलन्स ऑन 31/3/2000, ट्रेड स्टॉक दिला आहे आपल्याला 15,800, डेटर्स 9,490, पेटी कॅश 64 रुपीज. ठीक आहे. हे काय, हा काय आपला क्लोजिंग बॅलन्स दिला आहे आपल्याला. ठीक आहे. तर आता दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला काय करायचं आहे की हेड ऑफिसच्या बुकमध्ये काय कोणते कोणते अकाउंट बनवायचे आहे. ब्रांच अकाउंट, ब्रांच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि आपल्याला डेटर्स अकाउंटसुद्धा बनवावं लागणार आहे. ठीक आहे. कारण काय की आपल्याला डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स दिला आहे आणि आपल्याला इकडे काय करत आहे, ब्रांच काय करत आहे, क्रेडिट सेल करत आहे. क्रेडिट सेल. ठीक आहे. क्रेडिट सेल करत आहे. तर आपल्याला क्रेडिट सेल किती केला आहे हे माहिती काढावं लागेल. ठीक आहे. तर ते माहिती काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल की डेटर्स अकाउंट बनवावं लागेल. ठीक आहे. तर आपण डेटर्स अकाउंट बनवू पहिले कोणाच्या बुकमध्ये, इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस. ठीक आहे. सोल्युशन इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस टोटल डेटर्स अकाउंट. ठीक आहे. टोटल डेटर्स अकाउंट. तर हा आपला डेटर्स अकाउंट बनवला आहे आपण. ठीक आहे. तर आता एंट्री करू आपण. तर डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स दिला आहे आपल्याला. डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स दिला आहे आपल्याला 15,000. ठीक आहे. तर याची एंट्री कुठे होईल, डेबिट साईडला. ठीक आहे. डेबिट साईडला टू ओपनिंग बॅलन्स ब्रॉड डाऊन. ठीक आहे. ओपनिंग बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून नेहमी होणार डेटर्स अकाउंटच्या ओपनिंग बॅलन्सची एंट्री किती, 15,000. ठीक आहे. 15,000. ठीक आहे. नंतर काय दिलं आहे आपल्याला, डेटर्सबद्दल काय काय इन्फॉर्मेशन दिली आहे ते बघू आपण. डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स दिला आहे. ठीक आहे. डेटर्सचं काय दिलं आहे आपल्याला, डिस्काउंट दिला आहे. ठीक आहे. ग्रॉस सेल दिला आहे आपल्याला, कॅश सेल दिला आहे. म्हणजे ग्रॉस सेल मायनस जर कॅश सेल केला आपण, ठीक आहे, ग्रॉस सेल मायनस जर कॅश सेल केला तर काय येईल आपल्याला, क्रेडिट सेल येऊन मिळून जाईल. ठीक आहे. रेबिट दिला आहे. ठीक आहे. कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स दिला आहे आपल्याला. आणि मग इकडे काय दिलं आहे, गुड्स रिटर्न बाय डेटर्स. ठीक आहे. बॅड डेट्स आणि डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स दिला. ठीक आहे. तर डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स आपण लिहून घेऊ पहिले. बाय क्लोजिंग बॅलन्स कॅरेट डाऊन. किती दिला आहे आपल्याला क्लोजिंग बॅलन्स, 9,490. 9,490. ठीक आहे. तर आपल्याजवळ काय आहे, आपल्याला दिला आहे, आपल्याला काय काढायचं आहे आता, क्रेडिट सेल. ठीक आहे. टू क्रेडिट सेल्स. ठीक आहे. क्रेडिट सेल कॅल्क्युलेट करायसाठी आपल्याजवळ काय काय आहे आता, कॅश सेल दिला आहे आणि ग्रॉस सेल दिला आहे. ग्रॉस सेल म्हणजे काय की ओव्हरऑल पूर्ण किती सेल झाला आहे. ठीक आहे. त्यातून कॅश सेल किती झाला आहे, 43,600. ठीक आहे. ग्रॉस सेल किती होता, 89,200 मायनस 43,600. ठीक आहे. तर आपल्याला काय मिळेल, कॅश सेल मिळेल किती याला, 45,600. ठीक आहे. तसंच अजून काय दिलं आहे आपल्याला, कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. ठीक आहे.
डेटर्सकडून काय झालं, कॅश मिळाली आहे. ठीक आहे, कॅश मिळाली आहे आपल्याला. तर क्रेडिट साईडला बाय कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स किती आहे, कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स बघा, कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स किती आहे, 48,400. ठीक आहे. नंतर आपल्याला काय आहे, डिस्काउंट दिला आहे. ठीक आहे, डिस्काउंट किती आहे, 70. ठीक आहे, तर याची एंट्री सुद्धा होईल क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट टू डेटर्स किती, 70 रुपये. आणि नंतर रिबेट दिला आहे, सवलत. ठीक आहे, याची सुद्धा एंट्री कुठे होईल, क्रेडिट साईडला बाय रिबेट टू डेटर्स 640. ठीक आहे. नंतर अजून काय दिला आहे आपल्याला इन्फॉर्मेशन, गुड्स रिटर्न बाय डेटर. रिटर्न केले डेटर्सने, काय केलं, गुड्स रिटर्न केले कितीचे, 800चे. तर त्याची एंट्री बाय गुड्स रिटर्न बाय डेटर्स किती, 800. ठीक आहे. नंतर बॅड डेटची एंट्री दिली आहे. ठीक आहे, बॅड डेट म्हणजे आपला लॉस. ठीक आहे, त्याची एंट्री बाय बॅड डेट्स किती, 1200. ठीक आहे. तर अजून काही रिलेटेड एंट्रीज आहेत का, डेटर्स रिलेटेड एंट्री. आपण क्लोजिंगची एंट्री घेतली, बॅड डेटची एंट्री घेतली, गुड्स रिटर्न डेटर्सची एंट्री घेतली. ठीक आहे. नंतर मग आपण कॅश रिसीव झाली, डेटर्सकडून रिबेट मिळाला, ग्रॉस सेल मायनस कॅश सेल केलं तर आपल्याला क्रेडिट सेल किती झालं हे माहिती झालं आपला. ठीक आहे. डिस्काउंटची एंट्री घेतली आपण, डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स घेतला. ठीक आहे. तर हे डेटर्स अकाउंट बनवण्याचं मेन उद्देश काय आहे, डेटर्स अकाउंट बनवण्याचं मेन उद्देश हे आहे की आपल्याला फक्त क्रेडिट सेल किती झाला आहे आपला. ठीक आहे, आपल्या कंपनीचा क्रेडिट सेल किती झाला आहे, आपल्या ब्रँचने किती क्रेडिट सेल केला आहे. ठीक आहे, याची माहिती घेण्यासाठी काय करतो आपण, डेटर्स अकाउंट बनवतो. ठीक आहे. तर आता याची टोटल करून घेऊ आपण. याची टोटल 48,400 प्लस किती, 60,600. ठीक आहे, 60,600 काय झाली याची टोटल. ठीक आहे, तर हे झालं आपलं टोटल डेटर्स अकाउंट. ठीक आहे, टोटल डेटर्स अकाउंट झालं आपलं. याच्यावरून काय माहिती पडलं आपल्याला, क्रेडिट सेल किती आहे हे माहिती पडलं, क्रेडिट सेल किती झाला. ठीक आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, ब्रांच अकाउंट बनवायचं. ठीक आहे. तर आता आपण ब्रांच अकाउंट बनवू. ठीक आहे, ब्रांच अकाउंटचं फॉर्मॅट. तर ब्रांच अकाउंटमध्ये बनवताना काय करतो आपण, सर्वात पहिले ओपनिंग बॅलन्स घेतो, हो की नाही, टू ओपनिंग बॅलन्स ब्रॉट डाऊन. ठीक आहे. तर आपल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिला आहे. हे बघा, ओपनिंग बॅलन्स आहे आपल्याजवळ, स्टॉकचा आहे, डेटरचा आहे आणि पीटी कॅशचा सुद्धा ओपनिंग बॅलन्स दिला आहे आपल्याला. तर याची एंट्री घेऊ आपण.
स्टॉक किती आहे 19,800. डेटर्स 15,000. ईटी कॅश 42. ठीक आहे. तर किती झाले टोटल आहे, टोटल झाली होती 34,842. ठीक आहे. आता चला ओपनिंग बॅलन्स. तसंच आपल्याजवळ काय आहे, अजून काय इन्फॉर्मेशन दिली आहे. गुड्स रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस. गुड्स रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस. ठीक आहे. तर टू गुड्स रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस म्हणजेच काय की गुड्स सेंड टू ब्रांच. ठीक आहे. गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट. ठीक आहे. गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट कितीचे आहे 70,000. ठीक आहे. 70,000. मग गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस. ठीक आहे. गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस. गुड्स रिटर्न टू हेड ऑफिसची एंट्री आपण कुठे करतो, क्रेडिट साईडला. बाय गुड्स सेंटच टाकू आपण, सेंड टू ब्रांच अकाउंट इन ब्रॅकेट रिटर्न. ठीक आहे. किती आहे 2,000. ठीक आहे. तर 2,000. ठीक आहे. अजून काय दिलं आहे आपल्याला, आता ब्रांचशी रिलेटेड. ब्रांच अकाउंटमध्ये आपण काय करतो की ब्रांचशी जेवढे रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स आहेत तेवढे घेतो. ठीक आहे. तर ब्रांचशी रिलेटेड अजून काही दिलं आहे का आपल्याला इथे, आता कॅश सेल दिला आहे. ठीक आहे. तर कॅश सेल कुठे घेतो आपण, क्रेडिट साईड. बाय बँक अकाउंट कॅश सेल्स किती आहे, कॅश सेल्स 43,600. ठीक आहे. नंतर मग काय की इथे आता काय येईल की कॅश सेल्स घेतला आहे. ठीक आहे. कॅश क्रेडिट सेल नाही येणार, कारण काय की ब्रांच ही काय आहे, ब्रांचला अलाउ केलं आहे की तुम्ही क्रेडिट सेल करू शकता, पण ते क्रेडिट सेलची जे ब्रांच अकाउंटमध्ये आहे, ब्रांच अकाउंटमध्ये क्रेडिट सेलची एंट्री येणार नाही. ठीक आहे. त्याच्यासाठीच आपण काय केलं, आपण डेटर्स अकाउंट बनवलं आहे. ठीक आहे. तर इकडे काय येईल आता, कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. ठीक आहे. कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स किती येईल 48,400. कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स 48,400. ठीक आहे. म्हणजे काय की ब्रांच काय करत आहे, कॅश जी आहे, जेवढी पण कॅश ब्रांचजवळ जमा झाली आहे ती काय करत आहे, ती हेड ऑफिसच्या अकाउंटला डिपॉझिट करत आहे. ठीक आहे. हेड ऑफिसला पाठवून राहिली आहे. ठीक आहे. ही एंट्री कशाची असते, रेमिटन्सची. ठीक आहे. रेमिटन्सची एंट्री असते. ठीक आहे. म्हणजे याची टोटल 92,000. ठीक आहे. नंतर चेक सेंड टू ब्रांच. ठीक आहे. ब्रांचला चेक पाठवला कशासाठी, एक्सपेन्सेस इन्कर करायसाठी, जे पण खर्च आहे ब्रांचचे ते पूर्ण करायसाठी. ठीक आहे. तर त्याची एंट्री येईल आता कोणत्या साईडला येईल, टू बँक अकाउंट सॅलरीज अँड वेजेस आहे आपल्याजवळ. सॅलरीज अँड वेजेस दिला आहे. सॅलरीज अँड वेजेस किती
3220. नंतर रेंट, रेट्स अँड टॅक्सेस 940. PT कॅश 480. इन्शुरन्स 1640. ठीक आहे. तर असे पूर्ण किती पाठवले हेड ऑफिसने? 6280. ठीक आहे. नंतर आता काय अजून इन्फॉर्मेशन काय दिली आहे आपल्याला? अजून इन्फॉर्मेशन काय दिली आहे आपल्याला? क्लोजिंग बॅलन्स दिला आहे. ठीक आहे. तर आता क्लोजिंग बॅलन्सची एंट्री बाय closing balance carried down. Stock 15,800. Debtors 9,490. PT cash 64. टोटल 25,354. ठीक आहे. तर हा काय झाला आपला पूर्ण ब्रांच अकाउंट. ठीक आहे. तर आता क्रेडिट आणि डेबिटची टोटल डेटर्स रिलेटेड कोणतीही एंट्री इथे येणार नाही. फक्त डेटर्सचं ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स येणार. बाकी कोणतीही नाही एंट्री येणार नाही. फक्त कॅश रिसिव्डवाली एंट्री येईल. म्हणजे जेवढी पण कॅश ब्रांचमध्ये जमा होऊन राहिली आहे, ठीक आहे, जी पण कॅश ब्रांचमध्ये जमा होत आहे, ठीक आहे, केव्हा जमा होत आहे? वस्तू विकल्यानंतर. ठीक आहे. त्याच्या रेमिटन्सची एंट्री फक्त ब्रांच अकाउंटमध्ये येईल. ठीक आहे. तर आता याची टोटल $92,000 प्लस 2,000 प्लस 25,354. किती? 1,19,354. आता डेबिट साईडची टोटल सुद्धा करू आपण. डेबिट साईडची टोटल करू 34,800. दिसत नाही आहे, 1 मिनिट. 34,842 प्लस 70,000 प्लस 6,280. किती? 1,11,122. ठीक आहे. म्हणजे आपली जी क्रेडिट साईडची टोटल काय आहे? जास्त आहे. ठीक आहे. क्रेडिट साईडची टोटल जी आहे ही काय जास्त आहे? किती? 1,19,354. ठीक आहे. म्हणजेच काय की आपल्याला आपल्या ब्रांचला काय झालं आहे? प्रॉफिट झाला आहे. ठीक आहे. तर त्या प्रॉफिटची एंट्री काय येणार? त्या प्रॉफिटची एंट्री काय येणार? टू जनरल P&L अकाउंट प्रॉफिट ट्रान्सफर. ठीक आहे. किती? प्रॉफिट ट्रान्सफर किती? 8,232. ठीक आहे. 8,232 हे काय झालं आपल्या ब्रँचचं प्रॉफिट. ठीक आहे. अजून आपल्याला क्वेश्चनमध्ये कोणतं अकाउंट बनवायला सांगितलं होतं? ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. तर आता ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवू आपण. तर हे आपलं ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. तर हे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय आहे की हे काही नवीन अकाउंट नाही आहे कोणतं. जे आपण जनरली आपण ट्रेडिंग अकाउंट बनवतो आणि मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंटमधनं आपण ग्रॉस प्रॉफिट काढतो
आणि मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपण नेट प्रॉफिट काढतो. ठीक आहे, सेम अकाउंट आहे. ठीक आहे, फक्त आता याच्यात काय आहे की आपण वेगवेगळे ट्रेडिंग अकाउंट वेगळं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वेगळं बनवण्यापेक्षा दोन्ही आपण काय केलं, एकातच केलं आहे. ठीक आहे, ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एकातच बनवलं आहे, असं आहे. ठीक आहे, आणि ज्या पद्धतीने आपण ट्रेडिंग अकाउंट बनवतो, ट्रेडिंग अकाउंटमध्ये ज्या ज्या एंट्री येतात, ठीक आहे, सेम एंट्रीज कुठे येतील, या ट्रेडिंग अकाउंटमध्ये. ठीक आहे, जसं आता बघा आपल्याला काय दिलं आहे क्वेश्चनमध्ये, ओपनिंग बॅलन्स दिला आहे. ठीक आहे, आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिला आहे. ठीक आहे, तर हा ओपनिंग बॅलन्स कशाचा येईल, स्टॉकचा येईल. ठीक आहे, ओपनिंग बॅलन्स कशाचा येईल, फक्त स्टॉकचा. ठीक आहे, तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय येईल की फक्त स्टॉकचा ओपनिंग बॅलन्स येणार. बाकी मग आपला डेटाचा दिला आहे आपल्याला ओपनिंग बॅलन्स, पेटी कॅशचा ओपनिंग बॅलन्स दिला आहे. ठीक आहे, हे येणार नाही. का बरं, आपण पहिले काय बनवतो, ट्रेडिंग अकाउंट बनवतो. ठीक आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या एंट्रीजमध्ये ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय करतो आपण, ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय बनवल्या जाते, कोणत्या एंट्रीज घेतल्या जाते, फॅक्टरी रिलेटेड, प्रोडक्शन रिलेटेड ज्या पण एंट्रीज आहेत त्या घेतल्या जाते. ठीक आहे, तर काय येईल की फक्त स्टॉकची एंट्री येणार. ठीक आहे, काय म्हणून, टू ओपनिंग स्टॉक ओपनिंग स्टॉक किती, 19,800. ठीक आहे, नंतर कशाची एंट्री घेतो आपण, परचेसची. ओके नाही, ट्रेडिंग अकाउंटमध्ये नेक्स्ट एंट्री कशाची येते, ओपनिंग नंतर परचेसची. तर जसं आता बघा, हे गुड्स रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस किती, 70,000 म्हटलं आहे. ठीक आहे, म्हणजे गुड्स काय आहे की हेड ऑफिसनी पाठवले, म्हणजे ट्रान्झॅक्शन कसं होत आहे ते, जरी पाठवले तर आता इंडिव्हिज्युअल जर पकडलं, ब्रांचला इंडिव्हिज्युअल आणि हेड ऑफिसला इंडिव्हिज्युअल जर पकडलं, तर ब्रांच काय करत आहे, हेड ऑफिसकडनं गुड्स विकत घेऊन राहिली आहे, परचेस करत आहे कितीची, 70,000ची. ठीक आहे, 70,000ची काय होत आहे, परचेसिंग होत आहे. ठीक आहे, तर त्याची एंट्री टू परचेस किती, 70,000. ठीक आहे, आता इनरमध्ये का बरं लिहिलं, तर इनरमध्ये याच्यासाठी की नंतरची एंट्री काय आहे, गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस. ठीक आहे, गुड्स काय केले, नंतर रिटर्न सुद्धा केले आपण, 2,000चे गुड्स काय केले, रिटर्न केले, तर त्याची एंट्री येईल मायनस परचेस रिटर्न म्हणा किंवा मग गुड्स रिटर्न, दोन्ही चालेल. ठीक आहे, रिटर्न परचेस रिटर्न किती, 2,000. ठीक आहे, आउटरला 68,000. ठीक आहे, नंतर काय आहे, ग्रॉस सेल. ठीक आहे, ग्रॉस सेल दिला आहे आपल्याला, कॅश सेल येणार का, नाही कॅश सेल नाही येणार, पूर्ण आपलं ग्रॉस सेल, ग्रॉस सेल किती झाला आहे, ठीक आहे, ते येईल. ठीक आहे, तर आता इथे आपण काय घेऊ की ट्रेडिंग अकाउंटमध्ये घेताना पूर्ण ग्रॉस सेल, जेवढा पण सेल झाला आहे तेवढा, कॅश आणि क्रेडिट दोन्ही. ठीक आहे, तर याची एंट्री काय येणार, बाय ग्रॉस सेल 89,200. ठीक आहे, तर आता इनरमध्ये यासाठी लिहिलं आहे. ठीक आहे, इनरमध्ये का बरं लिहिलं आहे की आपल्याला पुन्हा इन्फॉर्मेशन दिली आहे, हो की नाही, की गुड्स रिटर्न बाय डेटर, गुड्स रिटर्न बाय डेटर. ठीक आहे, तर कितीचे आहे, 800. ठीक आहे,
तर सेल्स रिटर्न झाला तो, हो की नाही. सेल केला होता आपण 800च्या या गुड्सचा सेल केला होता, पण तो काय झाला आपल्याला रिटर्न आला. ठीक आहे, तर मायनस सेल्स रिटर्न 800, 88,400. ठीक आहे. नंतर आता आपलं अदर दॅन फॅक्टरी एक्सपेन्स काही आहे का? नाही आहे. ठीक आहे, आपल्या याच्यात नाही आहे. तर इथे काय येणार, बाय क्लोजिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक दिला आहे आपल्याला. क्लोजिंग स्टॉक किती आहे? क्लोजिंग स्टॉक बघा, स्टॉक आहे 15,800चा. ठीक आहे, तर 15,800 स्टॉक. ठीक आहे, आता याची टोटल जर करू आपण क्रेडिट आणि डेबिट साईडची. ठीक आहे, तर क्रेडिट आणि डेबिट साईडची जर टोटल केली आपण, तर बघू आपण किती येते. किती? 1,04,200. ठीक आहे, क्रेडिट साईडची टोटल. तसंच आता डेबिट साईडची करू. $87,800 आली. ठीक आहे, 87,800 येऊन राहिली. म्हणजे क्रेडिट साईडची टोटल काय जास्त आहे, म्हणजेच काय की आपल्याला काय झालं इकडे प्रॉफिट होतोय. ठीक आहे, तर 1,04,200 सॉरी 1,04,200. ठीक आहे, तर आता 87,800 म्हणजे 1,04,200 मायनस 87,800 किती? 16,400. ठीक आहे, तर 16,400 काय झाला आपला ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे, हा काय झाला आपला ग्रॉस प्रॉफिट. ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय निघते, तर आपला ग्रॉस प्रॉफिट निघतो, बरोबर आहे. तर हा काय झाला आपला ग्रॉस प्रॉफिट किती? 16,400. ठीक आहे, ट्रेडिंग अकाउंट क्लोज. ठीक आहे, तर हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा काय होतो, ट्रान्सफर टू P&L अकाउंट होतो, हो की नाही. म्हणजे काय की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साईडला येतो हा? क्रेडिट साईडला, बाय ग्रॉस प्रॉफिट 16,400. ठीक आहे, बाय ग्रॉस प्रॉफिट 16,400. ठीक आहे, आता आपण काय कोणता अकाउंट बनवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये काय घेतो आपण? ऑफिस रिलेटेड एक्सपेन्सेस घेतो. ठीक आहे, तर आता आपल्या क्वेश्चनमध्ये ऑफिस रिलेटेड एक्सपेन्सेस कोणकोणते आहे बघू आपण. ठीक आहे, तर हे ऑफिस रिलेटेड एक्सपेन्सेस बघा, सॅलरी अँड वेजेस आहे, रेंट रेट्स अँड टॅक्सेस आहे, PT कॅश आहे, इन्शुरन्स आहे, हो की नाही. हे काय आहे? ऑफिस रिलेटेड एक्सपेन्सेस आहे. तसंच याच्यात सुद्धा PT कॅश आहे, ऑफिस रिलेटेड एक्सपेन्सेस आहे हा. तसंच आपण काय करतो की डिस्काउंटची एंट्रीसुद्धा आपण काय करतो, डिस्काउंट जर दिला असेल डेटरला तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये याची एंट्री करतो, हो की नाही. तसंच रिबेटची एंट्रीसुद्धा आपण कुठे करतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, डेबिट साईड, हो की नाही. तसंच आपण काय करतो, बॅड डेटची सुद्धा आपण काय करतो, एंट्री करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला, हो की नाही. तर ठीक आहे, तर या एंट्रीज कुठे येतील आता? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ठीक आहे, तर आपण एक एक एंट्री घेऊ आपण. तर फर्स्ट एंट्री घेऊ आपण टू सॅलरीज अँड वेजेस. ठीक आहे,
आता सॅलरीज अँड वेजेस म्हटलं आहे, ठीक आहे. तर आता वेजेस म्हटलं तर आपण फॅक्टरी याच्यात घेतो, ठीक आहे, हो की नाही. तर जर सॅलरी अँड वेजेस असेल, ठीक आहे, सॅलरी अँड वेजेस, तर काय करायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायचं. आणि जर वेजेस अँड सॅलरी जर दिलं असेल, समजा वेजेस अँड सॅलरी, तर कुठे घ्यायचं, ट्रेडिंग अकाउंटला, ठीक आहे. तर आता इथे आपल्याला सॅलरी अँड वेजेस दिली आहे किती, 3220. तसंच टू रेंट, रेट्स अँड टॅक्सेस दिला आहे 940. टू पी टी कॅश, ठीक आहे. पी टी कॅश आपल्याजवळ आता किती आहे, तर ही पी टी कॅश आहे 42 रुपीज प्लस 480, ठीक आहे. आणि इकडे आपल्याला क्लोजिंग बॅलन्स दिला आहे पी टी कॅशचा किती, 64 रुपये, ठीक आहे. तर क्लोजिंग बॅलन्स काय करायचा, मायनस करायचा, ठीक आहे. तर पी टी कॅश 42 रुपये प्लस 480 मायनस 64 किती, 458, ठीक आहे. नंतर मग इन्शुरन्स दिला आहे आपल्याला, इन्शुरन्स, ठीक आहे. तर इन्शुरन्सची अमाऊंट किती होती, 1640, ठीक आहे. तसंच डिस्काउंट दिला आपण, डिस्काउंट टू डेटर्स किती, 70 रुपये. अजून काय दिलं होतं, रिबेट दिलं होतं, रिबेट टू डेटर्स किती होतं, 640, ठीक आहे. तसंच बॅड डेट सुद्धा, बॅड डेट किती होतं आपला, बॅड डेट होतं 1200, हे 1200 बॅड डेट, ठीक आहे. तसंच क्रेडिट साईडसाठी कोणत्या एंट्रीज होत्या का, नाही. म्हणजे क्रेडिट साईडला आपण कोणत्या एंट्रीज घेतो, हे काय झाले आपले, हे सगळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण काय घेतो, सगळे खर्च घेतो, ठीक आहे. तसंच क्रेडिट साईडला काय घेतो आपण, इन्कम्स घेतो, हो की नाही. तर इन्कम सोर्सेस काही दिले आहे का आपल्याला, नाही, ठीक आहे. तर आता क्रेडिट साईडची टोटल किती येऊन राहिली आहे, 16,400, ठीक आहे. तसंच आता डेबिट साईडची टोटल आपण करून बघू. सॉरी, 3,220 प्लस 940 प्लस 458 प्लस 1640 प्लस 70 प्लस 640 प्लस 1200 किती, 8,168, ठीक आहे. तर 8,168 आणि आपला क्रेडिट साईडची टोटल काय आहे, 16,400, हो की नाही. तर काय आपलं 16,400, ठीक आहे. 16,400 ही काय झाली आपली टोटल, 16,400. तर म्हणजे काय झालं की डेबिट साईडची टोटल कमी आहे आणि क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे. म्हणजे काय की आपलं प्रॉफिट आहे, ठीक आहे. तर टू नेट प्रॉफिट, नेट प्रॉफिट किती येत आहे, 16,400, 8,232, ठीक आहे. आपला जो प्रॉफिट आहे तो किती आहे, 8,232, ठीक आहे. तर हा जो प्रॉफिट आहे, हा प्रॉफिट आणि
आपण जे ब्रांच अकाउंट बनवलं आहे, ठीक आहे, ब्रांच अकाउंटचं प्रॉफिट आणि हे प्रॉफिट हे काय आहे, सिमिलर आहे. ठीक आहे, हे काय आहे, हे दोन्ही प्रॉफिट काय आहे, सिमिलर आहे. ठीक आहे, तर जनरली हे जे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे याला काय म्हणतो आपण, मेमोरँडम अकाउंट. ठीक आहे, हे जे मेमोरँडम अकाउंट आहे हे यासाठीच बनवले जाते की हा जो प्रॉफिट आहे आपला, जो ब्रांच अकाउंटचा जो प्रॉफिट आहे, ठीक आहे, तो बरोबर आहे की नाही हे टॅली करण्यासाठी हे मेमोरँडम अकाउंट बनवलं जाते. ठीक आहे, तर आपला काय झाला, नेट प्रॉफिट जो आहे मेमोरँडम अकाउंटचा आणि ब्रांच अकाउंटचा हा काय झाला, टॅली झाला आहे. ठीक आहे, हा बरोबर आला आहे, म्हणजेच काय की आपलं ब्रांच अकाउंट काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे, तर पहिले काय केलं आपण, सुरुवातीला क्वेश्चन मध्ये आपल्याला काय म्हटलं होतं की पूर्ण इन्फॉर्मेशन दिली होती आपल्याला. ठीक आहे, ब्रांच अकाउंटला किती गुड्स आले, किती कॅश आली, सगळं. ठीक आहे, आणि डेटर्स किती होते, ओपनिंग बॅलन्स डेटर्सचा, क्लोजिंग बॅलन्स डेटर्सचा, डेटर्सची काय ट्रान्झॅक्शन झाले ती सगळी इन्फॉर्मेशन दिली होती. त्याच्यावरून आपण काय केलं होतं की डेटर्स अकाउंट बनवलं. डेटर्स अकाउंट का बरं बनवलं, तर क्रेडिट सेल आपला किती झाला हे माहिती करण्यासाठी काय केलं आपण, डेटर्स अकाउंट बनवलं. ठीक आहे, नंतर मग काय केलं आपण, ब्रांच अकाउंट बनवलं. ठीक आहे, ब्रांच अकाउंटवरून आपल्याला काय मिळालं की आपला प्रॉफिट किती होत आहे, ब्रांचकडून आपल्याला प्रॉफिट किती मिळून राहिलं आहे ते माहिती झालं. ठीक आहे, आणि नंतर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण कशासाठी बनवलं, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस आपण कशासाठी बनवलं की आपला जो ब्रांचचा जो प्रॉफिट निघाला आहे तो बरोबर आहे की नाही, हे माहिती करण्यासाठी काय केलं आपण, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलं. ठीक आहे, तर हे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय आहे की आपण जे जनरली आपण बनवतो. ठीक आहे, ट्रेडिंग अकाउंटमध्ये रिलेटेड टू फॅक्टरी एक्सपेन्सेस घेतो. ठीक आहे, तर आता इथे फॅक्टरी नाही आहे. ठीक आहे, फॅक्टरी नाही आहे. ठीक आहे, तर काय होईल की ट्रेडिंग अकाउंटमध्ये आता ब्रांच अकाउंटच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय येईल की वस्तू, ठीक आहे, गुड्सशी रिलेटेड जेवढे पण ट्रान्झॅक्शन्स होतील, ठीक आहे, गुड्सशी रिलेटेड जेवढे पण ट्रान्झॅक्शन होतील ते कशात येतील, ट्रेडिंग अकाउंटमध्ये. आणि ऑफिसशी रिलेटेड जेवढे पण ट्रान्झॅक्शन्स होतील ते कुठे येतील, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. ठीक आहे, तर आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण अजून एक वेगळा पॅटर्न बघणार. ठीक आहे, एक वेगळं एक्झाम्पल घेऊ आपण यावर. थँक्यू.